नमस्कार. आपण पॉवर आणि पॉलिटिक्स हे आपलं युनिट बघत होतो आणि यामध्ये तुम्हाला मी पॉलिटिक्स म्हणजे काय ते सांगितलं. स्वतःचं इंटरेस्ट प्रोटेक्ट करायचं याच्यासाठी काही आपण ज्या कृती करतो त्याला पॉलिटिक्स म्हटलं जातं. ओके. आणि आता आपण काय बघणार आहोत सांगा. इम्प्रेशन मॅनेजमेंट. इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे काय? दुसऱ्यावर स्वतःचं इम्प्रेशन टाकणं याला म्हटलं जातं इम्प्रेशन. असं म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. असं काय नसतं. आपल्याला पुन्हा पुन्हा आपलं काय टाकावं लागतं? इम्प्रेशन टाकावं लागतं. ते कुठे येतं? इम्प्रेशन काय मॅनेजमेंट. बघा, इम्प्रेशन मॅनेजमेंट इज एबिलिटी टू प्रोटेक्ट. ओके, पेन घेऊन दाखवू कुठे होते. शेवटचा पॅराग्राफ बघा. हा बघा बाळांनो, हा पॅराग्राफ बघतोय आपण. चालेल बघा. चालेल. इम्प्रेशन मॅनेजमेंट इज द एबिलिटी टू प्रोटेक्ट वन सेल्फ इमेज अँड डेलिबरेटली इन्फ्लुएन्सेस अदर असेसमेंट ऑफ देम. इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे काय? स्वतःची इमेज तयार करणे आणि दुसरे आपल्याला जे काय असेसमेंट करणार आहेत त्यांना काय करणे सांगा? इन्फ्लुएन्स करणे. म्हणजे आपण आपलं इम्प्रेशन मारायचं. म्हणजे काम नाही केलं तरी चालेल, आम्ही हे काम करतो, हे ते करतो, असं करतो, तसं करतो. बरेच कॉलेजेस आहेत ना, त्यांनी सध्या ऑनलाईन लेक्चर सुरू केलेले नाहीत. मग ते काय म्हणतात, हो आम्ही जोरात ऑनलाईन लेक्चर घेतो, असं घेतो, तसं घेतो, हे करतो, ते करतो. म्हणजे हे काय? इम्प्रेशन मॅनेजमेंट. म्हणजे काम काय नाही करायचं, उगाच इम्प्रेशन मारायचं. आम्ही हे काम केलं, ते काम केलं, बघितलं कोणी. झूम मिटिंगवर लेक्चर घेतो, मुलं किती असतात, किती मुलं बघतात, हा विषयच नाही. पण इम्प्रेशन मॅनेजमेंट, आम्ही असे लेक्चर घेतो, हे करतो, ते करतो, याला म्हटलं आता काय इम्प्रेशन. काम नाही केलं तरी बऱ्याच वेळा उगाच संध्याकाळी आता 5ची ड्युटी आहे ना, उगाच संध्याकाळी 8 वाजेपर्यंत राहायचं ऑफिसमध्ये, काम काहीच नाही करायचं, पण बॉसवर इम्प्रेशन मारायचं की मी 8 वाजेपर्यंत काम करतो. याला म्हटलं आता काय इम्प्रेशन मॅनेजमेंट. ओके. इट इज द प्रोसेस बाय विच इंडिव्हिज्युअल अटेम्प्ट टू कंट्रोल द इम्प्रेशन अदर्स फॉर्म ऑफ हिम इफ रेफर टू एफोर्ट बाय इंडिव्हिज्युअल टू प्रोड्यूस फेवरेबल फर्स्ट इम्प्रेशन ऑन अदर्स. यामध्ये काय? इतरांवर आपलं इम्प्रेशन बघा. इट रेफर टू द एफर्ट बाय इंडिव्हिज्युअलने घेतलेले एफर्ट टू प्रोड्यूस फेवरेबल इम्प्रेशन. फेवरेबल इम्प्रेशन प्रोड्यूस करण्यासाठी एखाद्या व्यक्तीने घेतलेले एफर्ट फर्स्ट फेवरेबल फर्स्ट इम्प्रेशन टू ऑन अदर्स. दुसऱ्यांवर आपलं चांगलं इम्प्रेशन जावं, पहिले इम्प्रेशन, याच्यासाठी त्यांनी घेतलेले म्हणजे काय? इम्प्रेशन मॅनेजमेंट होय. ओके. मात्र फर्स्ट नाही, कुठचंही इम्प्रेशन. यात इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे काय? स्वतःचं इतरांवर चांगल्या प्रकारे काय जावं, इम्प्रेशन जावं, याच्यासाठी एखाद्याने केलेले प्रयत्न. ओके. पुढचं बघूया. पेज कुठं गेलं? ओके, एकच मिनिट हा. चालेल, मिळालं न्यू पेज. इम्प्रेशन मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी सच एज द फ्लॅटरिंग द बॉस, डुईंग पर्सनल फेवर. म्हणजे बॉसला काय करणं? इम्प्रेस करणं. किंवा सांगतो तुम्हाला बघा. ओके, काय बघत होतो बघा. इम्प्रेशन मॅनेजमेंट इज अ स्ट्रॅटर्जी. ही स्ट्रॅटर्जी असते सच ॲज द फ्लॅटरिंग द बॉस. फ्लॅटरिंग म्हणजे खुशामत करणे, बॉसची खुशामत करणे. डुईंग पर्सनल फेवर ऑर सेंडिंग पॉझिटिव्ह नॉन वर्बल सिग्नल सच ॲज द ॲपेरिंग बिझी. म्हणजे मी बिझी आहे. ऑलवेज स्माइलिंग आर कॉमनली प्रॅक्टिकल इन द ऑर्गनायझेशनल. बॉसकडे बघून स्माइल करत राहायची, ही जी काय प्रॅक्टिस केल्या जातात त्याला म्हटलं आता इम्प्रेशन मॅनेजमेंट. ओके. आणि त्यांना दाखवायचं मी कॉन्फिडंट आहे, मी खूप बिझी आहे. ओके. त्याची खुशामत करत राहायची. पीपल आर डिफरंट टेक्निक्स आर द बुस्टिंग देअर इमेज. स्वतःची इमेज बुस्टिंग करायला, वाढवायला खालील एक प्रॅक्टिस करतात. देज डिफरंट टेक्निक्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 बेस कॅटेगरीज. पहिलं आहे सेल्फ इन्हान्समेंट आणि दुसरं आहे अदर इन्हान्समेंट. ओके. 2 प्रकारचे इन्हान्समेंट असतात. इन्हान्समेंट म्हणजे आपली बेनिफिट आपले वाढवणे, ते 2 असतात. पहिली सेल्फ इन्हान्समेंट आणि अदर इन्हान्समेंट. 2 प्रकारचे इन्हान्समेंट असतात. सेल्फमध्ये बघा, यामध्ये बघा, सेल्फ इन्हान्समेंट रेफर टू द टेक्निक्स दॅट इंडिव्हिज्युअल यूज टू इन्क्रीज देअर अपील टू अदर. सम आर द ऑफ द स्पेसिफिक सेल्फ इन्हान्समेंट टेक्निक आर खाली दिलेले आहेत. डिक्रीजिंग अँड ग्रूमिंग वेल द बूस्ट वन फिजिकल अपीअरन्स. दे मे यूज प्रॉप्स सच ॲज द सॉरी हां दिसत नाही आहे. ए ग्लासेस सॉरी हां ड्रेसिंग अँड ग्रूमिंग वेल टू बूस्ट वन फिजिकल अपीअरन्स. ओके. बघा, यामध्ये काय सांगितले? पहिलं सेल्फ इन्हान्समेंट म्हणजे काय? काही लोक चांगले गॉगल लावून यायचो, चांगल्या प्रकारचे कपडे घालायचे, त्यामुळे त्यांना असं दिसलं पाहिजे की मी कोणा इंटेलिजंट आहे. बघा, ड्रेसिंग अँड ग्रूमिंग वेल टू बूस्ट
वन फिजिकल अपेरन्स, म्हणजे एखाद्याच्या फिजिकल अपेरन्स म्हणजे काय दिसणं, ती दुसऱ्याला आपण फिजिकली कसं चांगलं दिसावं. दे मे बी यूज प्रॉप्स सच ॲज द आय ग्लासेस म्हणजे काय डोळ्यांवर चष्मा लावणे, टू गिव्ह द इम्प्रेशन ऑफ बिहेविंग इंटेलिजन्स अँड सो ऑन. मी खूप हुशार आहे याच्यासाठी चष्मा लावणे. ओके, हे दाखवण्यासाठी चष्मा लावणे हे एक सेल्फ इन्व्हान्समेंटचं टेक्निक आहे. तुम्ही पण चांगल्या प्रकारचा चष्मा वगैरे लावायचं, म्हणजे मी खूप हुशार आहे, मी खूप वाचतो म्हणून मला चष्मा लागलं असं. ओके, लावू नका. डिस्क्राईब वन इज पॉझिटिव्ह टर्म, फॉर एक्झाम्पल टेलिंग हाऊ दे हँडल अ एक्स्ट्रीमली डिफिकल्ट सिच्युएशन ऑर रोज टू फेस अ चॅलेंजिंग सिच्युएशन. काय करायचं, दुसऱ्याला दाखवून द्यायचं की मी कशा प्रकारे ही डिफिकल्ट सिच्युएशन होती, मी नसतो तर हे काम झालंच नसतं, अशा प्रकारे हे करायचं. इंडिव्हिज्युअल हू यूज दिस टेक्निक्स टेन टू ट्विस्ट द ट्रूथ. हे टेक्निक जे वापरतात ते काय करतात, खरं आहे ना ते थोडं ट्विस्ट करतात, म्हणजे थोडं त्यात बदल करतात खऱ्यामध्ये, किंवा लिटल बिट ऑर्डर टू इन्क्रीज देअर लिटल बिट ऑर्डर किंवा थोडं चेंज करतात, इन्क्रीज देअर अपील टू मेक अ फेवरेबल इम्प्रेशन मारायला थोडं ट्रूथ चेंज करतात. म्हणजे काय ते समजलं ना की काम सोपं असतं, पण ते सांगतात हे काम मी नसतो ना तर झालंच नसतं. ओके, पुढे काय अदर इन्हान्समेंट. ओके, यामध्ये बघा काय ते फ्लॅटरी प्रेसिंग द ट्रेट ऑर अचिव्हमेंट ऑन द टार्गेट पर्सनची खुशामत करणं, हे टेक्निक वापरलं जातं. एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट विथ द टार्गेट पर्सनल व्ह्यू. टार्गेट पर्सनलच्या व्ह्यूमध्ये आपण कसं चांगलं व्हावं हे बघितलं जातं. शोईंग अ हाय डिग्री ऑफ इंटरेस्ट इन द पर्सन, मला तुमच्यामध्ये कसा हाय डिग्री इंटरेस्ट आहे हे दाखवणं. म्हणजे सरांना मी तुमचा शिक्षक आहे तर तुम्हाला इम्प्रेशन मारायचं असेल तर सर तुम्ही मग कसं अचीव केला ते सगळं, सर तुम्ही कसे आहात हे काय असे जर केलं जातं तर त्याला म्हटलं जातं शोईंग हाय डिग्री, म्हणजे तुमच्यामध्ये मला खूपच इंटरेस्ट आहे. ओके, किंवा मी करेल तुम्हाला विचारत राहणार तुमचं काय आहे कसं आहे, तुम्ही खरंच हुशार आहात हे आहे ते आहे. ओके, पुढे आस्किंग फॉर फीडबॅक ऑर ॲडवाईस फॉर सम इश्यू, एखाद्याची ॲडवाईस मागायची, सर यावर मला ॲडवाईस द्या मी काय करू, मग मला समजेल की तुम्ही हे करता. हे इम्प्रेशन मारण्याचं असं नाही आहे, तुम्ही मला विचारू शकता. पण बेसिकली संघटनेमध्ये असं केलं जातं, तुम्ही मला विचारा, मला बरं वाटतं कोणी विचारलं की ॲडवाईस घेतली की किंवा फीडबॅक घेतला तर. पण बेसिकली आपण जे काय काम करतो ते इतरांना सांगण्याची एक ती छोटीशी गोष्ट आहे की मी सध्या ना या प्रकल्पावर काम करतो, सर मला तुमची थोडी मदत हवी होती. ते मदत काहीच नको त्याची, आपल्याला सगळं माहिती असतं, पण त्याला सांगायचं कसं मी या प्रकल्पावर काम करतो ते तिथं सांगायचं. शोईंग लाइकिंग फॉर द टार्गेट पर्सन नॉन वर्बली बाय द स्माइलिंग थ्रू आय कॉन्टॅक्ट नोडिंग सो ऑन. म्हणजे समोरच्या व्यक्तीला बघून ना एकदम असं नोडिंग म्हणजे काय स्तब्ध होणं, असं स्तब्ध व्हायचं, म्हणजे मी तुम्हाला असं घाबरलो किंवा बघून आश्चर्यचकित झालो अशा प्रकारची इम्प्रेशन दाखवायची. आय कॉन्टॅक्ट चांगलं निर्माण करायचं, त्याच्याशी स्माईल द्यायची. ही सगळी टेक्निक्स वापरली जातात की स्वतःची आपली इन्हान्समेंट वाढवण्यासाठी. तुम्ही हे तुम्ही हे ABCD आहेत ना, वर 2 आहेत आणि ही किती आहेत 5 आहेत, 2 आणि 5 7 टेक्निक कंप्लीट करा. ओके, हे एकदम सोपं आहे की आपलं इम्प्रेशन दुसऱ्यावर मारण्यासाठी ही अशा प्रकारची कामं केली जातात. ओके, पुढे बघा म्हटलं सच टेक्निक्स आर द युजफुल टू क्रिएटिंग अ लाइकिंग इन द अदर पर्सनल टुवर्ड्स अस. रिसर्च हॅज रिलीव्ड दॅट बोथ सेल्फ इन्हान्समेंट अदर्स इन्व्हायरमेंट टेक्निक शो अ हाय रेट ऑफ सक्सेस. जे ही टेक्निक्स वापरतात, रिसर्च काय म्हणतो, ही लोक जास्त सक्सेसफुल होतात जी ही टेक्निक वापरतात. दे आर सक्सेसफुल इन जनरेटिंग फेवरेबल इम्प्रेशन ऑन अदर. म्हणजे तुम्ही इतरांचा सल्ला मागितला, इतरांची हेल्प मागितली तर ती माणसं काय होतात, सक्सेसफुल होतात. ओके, एक तुम्हाला बेसिक गोष्ट मी सांगतो, एखाद्याशी ना मैत्री करायची असेल किंवा तर बेसिक गोष्ट काय करायची बघा की माणसाला असं आवडतं की आपण काय आहोत, स्ट्रॉंग आहोत. हे असं म्हणजे तुम्ही माझ्याकडे हेल्प मागितली तर याचा अर्थ काय, मी स्ट्रॉंग, असं तुम्ही मला जर जाणून दिलं की सर तुम्ही हुशार आहात, तुम्ही मला ॲडवाईस द्या, असं जर तुम्ही मला विचार तर माझी तुमच्याशी काय होणार, फ्रेंडशिप होणार. म्हणजे अशा प्रकारची टेक्निक्स असतात, त्यामुळे हे सल्ले वगैरे मागितले जातात. ही काय आहेत, इम्प्रेशन मारण्याची टेक्निक्स आहेत. हे तुम्ही समजून घ्या, तेवढे हुशार आहात. ओके, हा लेक्चर आपण इकडे थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार, कॉजेस ऑफ पॉलिटिक्स का केलं जातं, त्याची कारणं काय आहेत ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, थांबू.